नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी रेसिपी बनवायची आहे। तर आजची आपली रेसिपी काजू कतली आहे, अतिशय वेगळी। तर आज आपण चॉकलेटची काजू कतली बनवतोय। तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, मध्ये स्किप करू नका। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला चॉकलेट काजू कतली बनवायची, त्यासाठी इथं मी 150 ग्रॅम काजू घेतले, 1 वाटी साखर घ्यायची, 1 चमचा साजूक तूप घ्यायचं, 1 चमचा आपल्याला इथं वेलची पावडर घ्यायची आणि चॉकलेट घ्यायचं आहे। तर पहिले आपल्याला काजू मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचे, अगदी बारीक पावडर तयार करायची आपल्याला। तर एकदम बारीक दळून घेतले मी काजू। तर दळताना मी इथं मिल्क पावडर घातली 4 चमचे। आता आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। तर साखर घालायची। तर 1 वाटीला थोडीशी कमी आहे साखर, इथं साखर घालायची आपल्याला। पाणी घालायचे, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आपल्याला। आणि आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचा आहे। तर पाक आपल्याला 1 तारीचा पाक तयार करायचा आहे। तर अगदी व्यवस्थित साखर मेल्ट झाली आणि छान असा पाक तयार झाला। आता यात आपल्याला हे काजूचं मिश्रण घालायचं आहे। आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला। वेलची पूड घालायची, गॅस बंद करायचा आहे थोडा वेळ। साजूक तूप घालायचं आपल्याला, 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तर असा गोळा होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅस बंद करायचा आहे। तर गॅस मी बंद केला आहे आणि आपल्याला आता हे प्लास्टिकच्या पिशवीवरती काढून घ्यायचं आहे। अशी पिशवी घ्यायची आपल्याला, म्हणजे प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे असं, किंवा पिशवी घेतली तरी चालेल। आणि काजूचं मिश्रण असं काढून घ्यायचं आहे पिशवीवरती। नंतर असं मॅश करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित। अगदी गरम गरम आहे, तर गरम गरमच आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं का अगदी सॉफ्ट तयार होतं, अगदी सॉफ्ट गोळा तयार झालाय। आता इथं आपल्याला 2 भाग करायचे। असे 2 भाग तयार करून घ्यायचे आणि आपल्याला आता हे लाटून घ्यायचे। एकदम पातळ लाटून घ्यायचे। अगदी अलगद काढायचं, एकदम पातळ लाटून घेतलंय मी। तर साईडला ठेवून द्यायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे लाटून घ्यायचे। तर चॉकलेट आपल्याला अशा पद्धतीनं मेल्ट करून घ्यायचे। बघा, गॅस बंद करायचा आहे। अगदी व्यवस्थित मेल्ट झाले, अगदी व्यवस्थित गोल राऊंड मध्ये आपल्याला हे पसरून घ्यायचे। अगदी व्यवस्थित मी इथं गोल राऊंड मध्ये बनवून घेतले। आता याच्यावरती आपल्याला चॉकलेट लावायचे। तर चॉकलेट अगदी व्यवस्थित मेल्ट करून घेतले।
पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला चॉकलेट असं लावून घ्यायचं आहे. काजू कतली बनवण्याची वेगळी पद्धत आहे आणि खायलाही तितकीच छान लागते. खास करून लहान मुलांसाठी तर तुम्ही घरी या पद्धतीने नक्की बनवून बघा. मुलं अगदी आवडीने खातील. एकसारखं आपल्याला असं पसरून घ्यायचे चॉकलेट सगळीकडं. अगदी पूर्णपणे व्यवस्थित इथे मी चॉकलेट लावून घेतलंय. तर आता आपल्याला हे काजूची दुसरी बाजू ठेवायची आहे चॉकलेट वरती. अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे. दहा मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचे सेट होण्यासाठी. त्यानंतर आपण हे कट करू. तर 10 मिनिटासाठी मी सेट होण्यासाठी बाजूला ठेवले होते. आता आपण कट करून घेऊ. असं थोडं साईडने आधी इकडं कट करून घ्यायचे आपल्याला. तर अगदी छान अशी आपली चॉकलेटची काजू कतली तयार झाली. हे बघा, आतमध्ये छान असं चॉकलेट आहे आणि दोन्ही साईडनी काजू. तर अगदी परफेक्ट अशी आपली चॉकलेटची काजू कतली तयार झाली. तर अगदी 2 साहित्यामध्ये छान अशी आपली चॉकलेटची काजू कतली तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.